सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ स्टुडिओत माझ्या सोबत आहेत. आपल्या सोबत आता शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. शेतकरी नेते अजित नवले आपल्या सोबत आहेत. अजित सर, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्ता हेमलताताई पाटील सुद्धा आहेत. ताई, तुमचं स्वागत. आणि शेतकरी नेते किशोर तिवारी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. मी तुमचं सुद्धा स्वागत करतो. पण चर्चेची सुरुवात मला जावंदिया सरांपासून करायची आहे. ती याच्यासाठी, जावंदिया सर, ज्या प्रकारे अंधारात जाऊन पाहणी करण्याचा हा जो सगळा फार्स करण्यात आला आणि तेही 1 महिन्याच्या नंतर, नेमकं काय साधायचंय? 32,000 कोटीचं दिलेलं पॅकेज मिळत नाही म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरतायत. अशा सगळ्या परिस्थितीतून काय मेसेज चाललाय या सगळ्यातनं? मला समजत नाही आहे की आता हा सर्वे कसा करतात. 32,000 कोटीचं विक्रमी पॅकेज देऊन टाकलेलं आहे का? हा, विक्रमी पॅकेज दिल्यानंतर आता या सर्वे नंतर जास्त पैसे मोदीजी पहिले हे स्पष्ट व्हायला पाहिजे ना. हा, पण त्याचं काही उत्तर नाही आहे. दुसरं, मोदीजी ड्रोन 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 दिदी वगैरे म्हणतात. मला असं वाटतं की ड्रोन दिदीच्या माध्यमातून ड्रोननी या सगळ्या शेतकऱ्यांचे फोटो, शेतीचे फोटो काढून ते जर कलेक्टर ऑफिसमध्ये ठेवले असते आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी ते दिल्लीला बसून पाहिले असते तरी कळलं असतं नुकसान काय नाही झालं. हा. अहो, आज ओला आणि उबर माझ्या घरी इतक्या स्पष्टपणे त्यांची बरोबर येते आणि पाहतो माझ्या घराला फोटो इतका सुंदर आहे ना. सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी पुन्हा तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. अजित नवले सर आपल्या सोबत आहेत. नवले सर, हा केवळ सोपस्कार आहे लाल फिती कारभाराचा की ही थट्टा आहे? काय म्हणायचं या सगळ्याला? अहो, जिथे एकमेकाची तोंड पाहायला मिळत नाहीत मोबाईलच्या उजेडामध्ये, हे शेतीची पाहणी करतात आणि 1 महिन्याच्या नंतर महापुराच्या. विलासजी, हा असहिष्णुतेचा एक प्रकारे असहिष्णुशीलता जी आहे त्याचा कळस आहे. मला आठवतंय, तुम्ही स्वतः पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस हे सगळं बरबादी झाली त्यावेळी कॅमेरा घेऊन प्रत्येक शेतावर होतात आणि ते दृश्य याच चॅनलवरून आपण महाराष्ट्राला दाखवली. तुमच्या जोडीला मी पण सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये होतो आणि तिथला सगळा बरबादी ही सगळी महाराष्ट्राला त्या निमित्तानं लक्षात येत होती. खरं तर ह्या प्रक्रिया काय असतात, एनडीआरएफचं जे काही सगळं काम चालतं त्याच्यामध्ये आकडे पाहून नक्की बरबादी किती झाली याचा अंदाज येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष माणसाने तिथे जावं, अधिकाऱ्यांनी जावं, स्वतः याची देही याची डोळा हे सगळं बरबादी पाहावी आणि आकड्यांच्या पलीकडे जात मदतीचा ओघ त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, हा उद्देश खरं तर या पथकाचा सर्वे मागे असतो. मात्र ते पथक कधी येत आहे? आज ज्यावेळी सबंधपणाने पाणी ओसरलेलं आहे, आमचं सोयाबीन ज्याच्यावर आता मॉइश्चरमुळे फंगस आली आहे, बरबाद सोयाबीन झालेलं आहे, ते आम्ही कसं तरी काढून शेताचं घरामध्ये आणलंय. काहींनी तर 500 रुपयांनी ते विकून सुद्धा टाकलेलं आहे. तर अनेक ठिकाणी मॉइश्चर जे आज कापसामध्ये आहे त्याच्यामुळे काळं कापूस पडलाय, तो विकला जात नाहीये. तो कसा तरी शेतातून गोळा करून आम्ही आणून तो विकण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळी बरबादीच्या खुणा या एक प्रकारे नष्ट झालेल्या आहेत, त्यावेळी जर अशा प्रकारचं पथक येत असेल आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ते सुद्धा रात्रीचं येऊन टॉर्चच्या अंधारात आमचं नुकसान शोधत असेल, तर हे अत्यंत वेदनादायी आहे आणि जी असहिष्णुता आहे त्याचा कळस आहे, आमच्या जखमांवर मीठ चोळणं आहे. आपण बघा, मुख्यमंत्री साहेब म्हटले होते दिवाळीच्या आत मदत पोहोचेल. जर केंद्रीय पथक यायला जर दिवाळी उलटून जाऊन अनेक दिवस जाणार असतील, केंद्रीय पथक येऊन गेल्याशिवाय एनडीआरएफची मदत येत नाही केंद्राची. ती एक प्रोसिजर आहे, ती करावीच लागते. पण ती कधी करायला पाहिजे होती? त्यांना दिवाळीच्या अगोदर जर मदत द्यायची होती तर पथक दिवाळीच्या अगोदर येऊन सगळे कागदपत्र हलवून प्रॉपर प्रस्ताव जाऊन फंड रिलीज व्हायला पाहिजे होता. म्हणजे फसवी शेतकरी एकत्र येत नाहीत, आले तरी ते लढत नाहीत. त्याच्यामुळे आपण वाटेल तसे वागू आणि जातीमध्ये परत भांडणं लावून जाती आणि धर्माच्या राजकारणाखाली या सगळ्याचं आपण बरोबर मॅनेजमेंट करू. हे जे काही गणित हे राज्य सरकारला जमलेलं आहे, त्याच्यामुळे असं होत आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. सरकारने यासाठी खरं तर माफी मागितली पाहिजे. पण मी आता तुमच्या माध्यमातून ऐकलं तर उलट या पथकाचं कौतुक करा
असं मंत्री सांगू लागलेले आहेत. हो. हे कौतुक कुठे करायचं त्यांनी सांगावं. आम्ही सगळेजण खास शेतकऱ्यांच्या स्टाईलनी यांचं कौतुक करायला तयार आहोत. ठीक आहे, विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोदजी, एका बाजूला हे सगळं सुरू आहे, मंत्रिमंडळाच्या बैठक